नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ नेमका कोणासाठी असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आता जस्ट 12वीचे पेपर दिलेले आहेत आणि आय होप की त्या सगळ्यांचे पेपर कसे गेलेले आहेत, चांगले गेलेले आहेत। तर या ठिकाणी बघा की व्हिडिओ करण्याचा मेन महत्त्वाचा मुद्दा असा की आता काही दिवसांच्या नंतर तुमची सीईटीचे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत। तर त्या सीईटी बद्दल आणि ते जे तुम्हाला टीचिंग आहे त्या टॉपिक बद्दल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली की जास्तीत जास्त PYQs कशा पद्धतीने घेता येतील। तर आज आपल्याला सुरुवात करायची बघा सर्कल चॅप्टरची। तर या ठिकाणी बघा सर्कल नेमकं कशाला म्हणतात। तर या ठिकाणी बघा की सर्कल काय आहे। या ठिकाणी आपण काय केलं, ड्रॉ केलं एक सर्कल। तर या ठिकाणी बघा हे काढलं आपण सर्कल। तर सर्कल काय आहे की अशा पॉइंटचं लोकस आहे, अशा पॉइंटचं लोकस होते की जे काय करते, मूव्ह करते एका फिक्स पॉइंट पासून, आणि ते जे डिस्टन्स असते ते कसं असते, फिक्स असते। जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हा झाला आपला फिक्स पॉइंट, ज्याला आपण काय म्हणणार, सेंटर म्हणणार। काय म्हणणार, सेंटर। आणि या ठिकाणी बघा हे जे एखादा पॉइंट आहे, लोकस जे काय करत आहे, मूव्ह करत आहे, या ओ पॉइंट पासून हा पॉइंट काय करत आहे, मूव्ह करत आहे एका फिक्स डिस्टन्स पर्यंत, ज्याला आपण काय म्हणतो, त्या सर्कलची रेडियस। आणि हा जो फिक्स पॉइंट आहे याला काय म्हणतो आपण, त्या सर्कलचं सेंटर। नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आता की सर्कलला वेगवेगळ्या इक्वेशनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो। तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण बघणार आहे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल, ज्याचं सेंटर बघा या ठिकाणी कुठं, ओरिजिनवर असणार आहे, आणि त्याची रेडियस त्या ठिकाणी काय असणार आहे, आर असणार आहे। तर आपण या ठिकाणी बघा काय करत आहे, इक्वेशन ऑफ सर्कल whose center is at origin and radius r। तर या ठिकाणी बघा आपण म्हणू शकतो हे जे डिस्टन्स आहे OP, हे काय आहे, त्या सर्कलची रेडियस आहे, त्या सर्कलची काय आहे, रेडियस आहे। तर या ठिकाणी आता आपण काय लावणार, यामध्ये लावणार आपण डिस्टन्स फॉर्म्युला। तर आपल्याला माहिती आहे ओरिजिनवर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात, 0,0। तर या ठिकाणी काय करणार आपण, डिस्टन्स फॉर्म्युला लावणार OP मध्ये। तर या ठिकाणी काय होणार, स्क्वेअर रूट मध्ये बघा x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, त्या ठिकाणी r। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा x मायनस 0 त्या ठिकाणी काय होणार, x स्क्वेअर, y मायनस 0 त्या ठिकाणी काय होणार, y स्क्वेअर इज इक्वल्स टू या ठिकाणी काय होणार आपला r। त्याच्यानंतर दोन्ही साइडला आपण काय करत आहे, स्क्वेअरिंग करत आहे। काय करत आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड। तर या ठिकाणी बघा काय होणार, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर। तर हे जे इक्वेशन आहे हे अशा सर्कलला रिप्रेझेंट करते ज्याचं सेंटर कुठं असणार आहे, ओरिजिनवर असणार आहे, आणि ज्याची रेडियस काय असणार आहे, आर असणार आहे। तर या ठिकाणी बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ। जर तुम्हाला दिलेलं असेल इक्वेशन या फॉर्म मध्ये, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 25। तर या ठिकाणी बघा याला लिहू शकतो आपण x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, या ठिकाणी लिहू शकतो 5चा स्क्वेअर। म्हणजे हे अशा सर्कलला रिप्रेझेंट करते ज्याचं सेंटर ओरिजिनवर असणार आणि त्या ठिकाणी त्याची रेडियस किती असणार, 5 युनिट असणार। हे झालं बघा इक्वेशन ऑफ सर्कल, ज्याचं सेंटर कुठे आहे, ओरिजिनवर आहे, आणि ज्याची रेडियस काय, आर आहे। आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेकंड टाइप ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल, की ज्याचं सेंटर प्लेन मध्ये कुठेतरी असणार आहे, कोणत्या तरी पॉइंटच्या ठिकाणी असणार आहे, आणि त्याची रेडियस काय असणार आहे, आर असणार आहे। त्याला आपण म्हणतो सेंटर रेडियस फॉर्म। तर या ठिकाणी बघा आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे सेंटर रेडियस फॉर्म। म्हणजे या ठिकाणी बघा याचं जे सेंटर आहे, तर सेंटर आपण कन्सिडर करू की त्याचं सेंटर कुठं आहे, ऍट h, ठिकाणी, आणि त्याची रेडियस त्या ठिकाणी बघा काय असणार आहे, आर असणार आहे। तर या ठिकाणी बघा प्लेन मध्ये आपण काय करत आहे, एक सर्कल ड्रॉ करत आहे, आणि ज्याचं सेंटर आपण कन्सिडर केलेलं आहे, त्याचं सेंटर आपण कन्सिडर करू ए ठिकाणी आहे, आणि त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, h, k आहे, आणि एक पॉइंट P आहे लोकसवरचा, जो काय होत आहे, मूव्ह होत आहे। तर या ठिकाणी हे जे आपण डिस्टन्स कन्सिडर केलं हे काय आपलं आर आहे। तर या ठिकाणी बघा सेंटर कुठे घेतलं आपण, प्लेन मध्ये कुठेही असू शकते, ज्याला नोटेशन दिलं जनरल मध्ये आपण h, k ठिकाणी, आणि त्याची रेडियस आर आहे। तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एपीचं जेवढं डिस्टन्स आहे ते काय आहे, सर्कलची रेडियस आहे। काय आहे सर्कलची
रेडियस आहे. तर या ठिकाणी आपण काय लावू शकतो, एपी मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला लावू शकतो, ज्यामध्ये आपल्याला काय मिळणार बघा, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला हा त्या डिस्टन्सचा स्क्वेअर मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा एपी इज इक्वल टू आपल्याला काय लिहावं लागेल, x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू आर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचं. मग याच्यासाठी काय करणार आपण, दोन्ही साईडला काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. म्हणून या ठिकाणी काय होणार बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तर या ठिकाणी बघा काय मिळणार, x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळणार, आर स्क्वेअर. म्हणजे हे अशा सर्कलला रिप्रेझेंट करते ज्याचं सेंटर प्लेन मध्ये कोणत्याही ठिकाणी असू शकते. म्हणजे आपण ते पॉईंट कोणता कन्सिडर केला किंवा तो पॉईंट h, k असू शकते आणि त्या सर्कलची रेडियस r आहे, म्हणून याला कोणता फॉर्म म्हणतात, सेंटर रेडियस फॉर्म म्हणतात. आणि ते इक्वेशन या पद्धतीने येते. जर आपण एक्झाम्पल घेतलं, जर आपल्याला इक्वेशन या पद्धतीने दिलेलं असेल, x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर. जर तुम्हाला विचारलं या सर्कलचं सेंटर कुठे आहे, तर या सर्कलचं सेंटर कुठे आहे, या ठिकाणी h, k. तर हे सेंटर काय येणार या ठिकाणी बघा 3,2 आणि याची रेडियस त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 5 मिळणार. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय, हे झाले आपले दोन टाईप. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय सर्कलचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये, डायमेट्रिक फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये बघायचं आपल्याला, डायमेट्रिक फॉर्म मध्ये. म्हणजे हे कधी वापरायचं आपण, ज्या वेळेस आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि त्या डायमीटरचे त्या ठिकाणी बघा आपल्याला एंड पॉइंट दिलेले असतील. हे कधी वापरायचं, डायमेट्रिक फॉर्म. नावावरूनच कळते की बाबा डायमीटरचा काहीतरी यूज असणार आहे तिथं. तर त्या ठिकाणी जर आपल्याला डायमीटरचे दोन एंड पॉइंट दिलेले असतील, म्हणजे या ठिकाणी बघा हा झाला आपलं सर्कल ज्याचं सेंटर O आहे आणि हे A आणि B झाले त्या सर्कलच्या डायमीटरचे एंड पॉइंट जे आपण कन्सिडर केले या ठिकाणी x1 y1 आणि या ठिकाणी बघा x2 y2. तर आपल्याला जर हे माहित असतील तर याचे इक्वेशन कशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा मी एक पॉइंट P घेतला जो आपला लोकसवर काय होत आहे, मूव्ह होत आहे. तर या ठिकाणी बघा आपण हा जर अँगल जोडून घेतला, सेगमेंट AP आणि सेगमेंट PB जर आपण त्या ठिकाणी जोडून घेतला, तर हा जो अँगल बनत आहे APB हा बनतो 90 डिग्रीचा. कारण काय, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल काय असतो, राईट अँगल असतो. आणि स्ट्रेट लाईन या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे की जर दोन सेगमेंट, दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार त्या ठिकाणी काय येतो, -1 येतो. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण, AP चा स्लोप काढणार, त्याच्यानंतर PB चा स्लोप काढणार, दोन्हीचा गुणाकार त्या ठिकाणी किती दाखवणार, -1. तर या ठिकाणी सुरुवातीला काढत आहे आपण स्लोप ऑफ AP. तर स्लोपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असते, y2 - y1 अपॉन x2 - x1. तर या ठिकाणी काय येणार बघा, y - y1 अपॉन x - x1. याला दिलं इक्वेशन फर्स्ट. ज्या पद्धतीनं स्लोप ऑफ AP काढला त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, स्लोप ऑफ PB. म्हणून या ठिकाणी लिहिणार बघा स्लोप ऑफ PB. तर या ठिकाणी बघा काय येणार, y - y2 अपॉन x - x2 आणि याला दिलं इक्वेशन सेकंड. आणि ह्या दोन्ही सेगमेंट, ह्या ज्या दोन्ही लाईन येतात ह्या एकमेकाला काय येतात, परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ यांच्या स्लोपचा गुणाकार स्लोप ऑफ AP इंटू स्लोप ऑफ PB हा काय येतो, -1 येतो. म्हणून या दोन्हीचा आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन. जे काय येणार बघा, y - y1 y - y2 इज इक्वल्स टू, सॉरी या ठिकाणी काय येणार खाली x - x1 आणि या ठिकाणी काय येणार x - x2 इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय येणार -1. त्याच्यानंतर बघा ह्या टर्म डिनोमिनेटर मध्ये येतात आणि ह्या काय येतात या ठिकाणी डिवाइड, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय. म्हणजे या ठिकाणी काय राहणार y - y1 y - y2 इज इक्वल्स टू हे -1 ॲज इट इज. या ठिकाणी काय राहणार x - x1 इंटू x - x2. त्याच्यानंतर बघा ही टोटल टर्म मायनस मध्ये इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस मध्ये. म्हणजे इक्वेशन काय मिळणार आपल्याला x - x1 x - x2 प्लस y - y1 इंटू y - y2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपण हे इक्वेशन कधी वापरायचं, ज्या वेळेस तुम्हाला सर्कल वरचे डायमीटरचे दोन एंड पॉइंट माहित असतील
त्यावेळेस त्या फॉर्मला आपण म्हणतो डायमेट्रिक फॉर्म. आणि ते इक्वेशन काय येते, x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इज इक्वल्स टू 0. आताच आपण बघितलं की सर्कलला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येते. तर यामध्ये आपण बघितलं होतं की सर्कलचं सेंटर जर ओरिजिनवर असेल आणि त्याची जर रेडियस r असेल तर त्यावेळेस आपण हा इक्वेशन वापरणार x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. आणि जर सर्कलचं सेंटर प्लेनमध्ये h, k ठिकाणी असेल आणि त्याची रेडियस जर r असेल त्यावेळेस आपण सर्कलचं इक्वेशन या फॉर्ममध्ये वापरणार x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. त्याच्यानंतर जर आपल्याला सर्कल माहित आहे आणि त्याच्या डायमीटरचे एंड पॉइंट माहित आहेत त्यावेळेस आपण कोणता फॉर्म वापरणार, डायमेट्रिक फॉर्म वापरणार. जे काय येणार बघा, x मायनस x1 सेकंड ब्रॅकेट x मायनस x2 प्लस y मायनस y1 सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा y मायनस y2. आता आपल्याला बघायचं की हे तिन्ही इक्वेशन जे असतील याला आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहिता येईल का, तर त्याचं जनरल फॉर्म तर या ठिकाणी काय येणार बघा, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. तर हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय की सर्कलचं इक्वेशन या पद्धतीने असते. तर या ठिकाणी आपण बघितलं की सेंटर रेडियस फॉर्म मध्ये इक्वेशन काय होणार, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. तर या ठिकाणी काय करणार आपण, a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार, x स्क्वेअर मायनस 2hx प्लस h स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2ky प्लस k स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार बघा, x स्क्वेअर y स्क्वेअर नंतर x ची टर्म नंतर y ची टर्म नंतर कॉन्स्टंट टर्म या पद्धतीने लिहिणार. तर या ठिकाणी लिहिणार x स्क्वेअर, त्याच्यानंतर या ठिकाणी लिहिणार प्लस y स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस 2hx, त्याच्यानंतर मायनस 2ky, त्याच्यानंतर आपण लिहिणार बघा h स्क्वेअर, त्याच्यानंतर लिहिणार प्लस k स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस r स्क्वेअर. इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस r स्क्वेअर इज इक्वल्स टू या ठिकाणी काय लिहिलं 0. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघा h च्या जागी आपण रिप्लेस करा लागलो मायनस g. काय रिप्लेस करा लागलो, मायनस g. आणि k च्या जागी आपण रिप्लेस करा लागलो त्या ठिकाणी मायनस f. आणि त्याच्यानंतर बघा c च्या जागी आपण ही व्हॅल्यू पुट करा लागलो, या व्हॅल्यूच्या जागी आपण काय पुट करा लागलो, c पुट करा लागलो. म्हणजे c काय आहे त्या ठिकाणी h स्क्वेअर प्लस k स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा हे इक्वेशन या पद्धतीने बनल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर h च्या जागी आपण काय रिप्लेस केलं, मायनस g. म्हणजे हे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस, म्हणजे इक्वेशन बनणार 2gx. त्याच्यानंतर या ठिकाणी k च्या जागी काय रिप्लेस केलं, मायनस f. म्हणजे काय होणार 2ky. त्याच्यानंतर सॉरी या ठिकाणी काय येणार 2fy. त्याच्यानंतर या पूर्ण व्हॅल्यूच्या जागी आपण काय पुट केलं, c इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे काय करणार, सर्कलला रिप्रेझेंट करणार. पण त्याचं सेंटर बघा या ठिकाणी पहिले सेंटर कुठं होतं आपलं h, k. पण h च्या जागी आपण काय रिप्लेस केलं, मायनस g. k च्या जागी काय रिप्लेस केलं, मायनस f. म्हणजे आपलं जे सेंटर येणार आहे ते कुठे येणार आहे, मायनस g, मायनस f. एकदा बंद कर आवाज. म्हणजे या ठिकाणी बघा ज्यावेळेस जर तुम्हाला दिलेलं असेल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0 जर दिलेलं असेल त्यावेळेस त्याचं सेंटर काय असणार, मायनस g, मायनस f. आणि जर याची रेडियस काढायची असेल तर या ठिकाणी बघा आपण c च्या जागी काय पुट केलं, या ठिकाणी बघा h स्क्वेअर प्लस त्या ठिकाणी बघा काय आलं k स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा मायनस r स्क्वेअर इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस, म्हणजे काय होणार r स्क्वेअर इज इक्वल्स टू प्लस c तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस c. त्याच्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. म्हणजे या ठिकाणी बघा r स्क्वेअर इज इक्वल्स टू r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये h स्क्वेअर प्लस k स्क्वेअर मायनस c. आणि आता आपण जस्ट काय केलं, h च्या जागी मायनस g पुट केलं, k च्या जागी मायनस f पुट केलं. म्हणजे या ठिकाणी जर आपण पुट केलं तर r ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा मायनस g ब्रॅकेट स्क्वेअर k च्या जागी मायनस f ब्रॅकेट स्क्वेअर मायनस c. म्हणजे आपण त्याला या पद्धतीने लिहू शकतो. किंवा तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कोणताही निगेटिव्ह नंबर असेल आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर तो काय तो पॉझिटिव्ह. म्हणजे मायनस g घ्या का g स्क्वेअर घ्या दोन्ही एकच आहेत. प्लस या ठिकाणी काय होणार f स्क्वेअर मायनस c.
तर या ठिकाणी आपण काय काढलं की सर्कलचं जनरल इक्वेशन काय असणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0, ज्याचं सेंटर कुठं असणार -g, -f आणि त्या सर्कलची रेडियस त्या ठिकाणी काय असणार स्क्वेअर रूट मध्ये बघा g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की बा कंडिशन काय आहेत की सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करण्यासाठी कंडिशन काय आहेत. तर या ठिकाणी आपण बघितलं की जनरल इक्वेशन आपलं आलेलं आहे. जनरल इक्वेशन या ठिकाणी काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. तर पहिली कंडिशन अशी आहे की तुमचं जे इक्वेशन आहे हे काय पाहिजे सेकंड डिग्री इक्वेशन पाहिजे. कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये. म्हणजे याच्यामध्ये एक्स आणि वाय ची टर्म अशी असली पाहिजेत की त्याची डिग्री 2 असलीच पाहिजे. पहिली कंडिशन इक्वेशन मस्ट बी सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट सेम पाहिजे. कसा पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. दोन्ही कसे पाहिजेत सारखे पाहिजेत. त्याच्यानंतर 3 नंबरची कंडिशन कोइफिशियंट ऑफ एक्स वाय त्या ठिकाणी काय असला पाहिजे तर 0 असला पाहिजेत. तर या ठिकाणी बघा एक्स वाय ची टर्म याच्यामध्ये नाही आणि या तिन्ही जर कंडिशन ते काय करत असेल स्टॅटिस्फाय करत असेल त्यावेळेसच ते इक्वेशन कशाला रिप्रेझेंट करल सर्कलला रिप्रेझेंट करल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाबा की सर्कल कधी रिप्रेझेंट होते. म्हणजे जर या ठिकाणी बघा सर्कल रिप्रेझेंट करण्यासाठी आता जर मी तुम्हाला म्हणलं की बाबा एखादं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं. जर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे त्या सर्कलची रेडियस माहित पाहिजे. जर तुम्हाला एखादी लेंथ दिली तर त्या पद्धतीचं सर्कल तुम्हाला काय करता येते ड्रॉ करता येते. मग लेंथ दिली म्हणजे काय तुम्हाला जी रेडियस दिली ही काय दिली 0 पेक्षा काय दिली मोठी दिली. म्हणजे जर तुम्हाला सर्कल रिप्रेझेंट करायचं असेल तर आर ची व्हॅल्यू काय पाहिजेत ग्रेटर दॅन 0 पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ ही स्क्वेअर रूट मधली टर्म काय पाहिजेत ग्रेटर दॅन 0. म्हणजे ही जर पॉझिटिव्ह असेल तरच त्याचा त्या ठिकाणी काय निघल स्क्वेअर रूट निघल. म्हणजे याचा अर्थ दॅट इज जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी काय पाहिजेत ग्रेटर दॅन 0 पाहिजेत. त्यावेळेस ते काय करल सर्कलला रिप्रेझेंट करल. म्हणजे रेडियसची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस काय होईल इट रिप्रेझेंट अ सर्कल. त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमची रेडियसची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे कोणाची व्हॅल्यू जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल एक पॉइंट सर्कल मिळेल. काय मिळेल पॉइंट सर्कल. इट रिप्रेझेंट पॉइंट सर्कल. त्याच्यानंतर ज्या वेळेस आर ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल निगेटिव्ह असेल म्हणजे याच्यामध्ये एखादा नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचं स्क्वेअर रूट एक्झिस्ट करत नाही. म्हणजे त्याची रेडियस त्या ठिकाणी निघू शकत नाही. म्हणजे त्यावेळेस ते सर्कलला रिप्रेझेंट करत नाही. दॅट इज काय की जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी लेस दॅन 0 असेल इट डज नॉट रिप्रेझेंट अ सर्कल. सर्कलला रिप्रेझेंट करत नाही. म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकते की सर्कलला रिप्रेझेंट करते का नाही. ज्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन देतील आणि सर्कलला रिप्रेझेंट करतात की नाहीत करत त्यावेळेस आपल्याला काय करायचं जी ची व्हॅल्यू काढायची कम्पेअर करायचं. जी ची व्हॅल्यू काढायची एफ ची व्हॅल्यू काढायची सी ची व्हॅल्यू काढायची. ती जर पॉझिटिव्ह असेल तर सर्कल येते. त्याच्यानंतर ती व्हॅल्यू जर 0 येत असेल तर पॉइंट सर्कल भेटल. बट ती जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस ते इक्वेशन सर्कलला रिप्रेझेंट करत नाही. नेक्स्ट आपल्याला बघायचंय बघा की याच पद्धतीनं काही ठिकाणी आपल्याला असं इक्वेशन बघायला मिळते की ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. मग या इक्वेशन आणि या इक्वेशन मध्ये काही फरकच नाही. कारण काय की आपण काय म्हणलं इक्वेशन मस्ट बी सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय.
हे इक्वेशन सेकंड डिग्री आहे एक्स आणि वाय मध्ये, हे पण इक्वेशन काय आहे सेकंड डिग्री आहे कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये. त्याच्यानंतर कोइफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोइफिशिएंट ऑफ वाय स्क्वेअर कसे पाहिजेत सारखे पाहिजेत. याचा अर्थ ए ची बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कशी पाहिजेत सारखी पाहिजेत. त्याच्यानंतर कोइफिशिएंट ऑफ एक्स वाय काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2h बरोबर 0 पाहिजेत. म्हणजे h ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय पाहिजेत 0 पाहिजे. कधी कधी या पद्धतीचे इक्वेशन बघायला मिळतात, कधी कधी या पद्धतीचे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतात. मग हे इक्वेशन रिप्रेझेंट कधी करतात सर्कल, ज्या वेळेस त्याने ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय केलं त्यावेळेस ते काय करते सर्कलला रिप्रेझेंट करते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं याच्यावर आधारित आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा या टॉपिकवर आपल्याला MST CET मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला क्वेश्चन काय विचारले गेलेले आहेत. द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट 2,-3 अँड सर्कमफरन्स 10 पाय युनिट इज. आणि हा क्वेश्चन विचारला होता आपल्याला 2021 मध्ये, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला सेंटर दिलेलं आहे कुठं दिलेलं आहे 2,-3 मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्कलचं काय दिलेलं आहे सर्कमफरन्स दिलेलं आहे. आता ही गोष्ट दिली याचा अर्थ आपल्याला ती कशासाठी तरी दिलेली असेल. तर आपल्याला सर्कमफरन्स ऑफ सर्कल माहित आहे. सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय असते फॉर्म्युला त्या ठिकाणी असते 2πr. किती असते 2πr. आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती दिलेली आहे 10 पाय इज इक्वल्स टू 2πr. त्याच्यानंतर बघा या ठिकाणचे पाय काय होणार कॅन्सल होणार, कारण की पाय इकडे मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. याचा अर्थ रेडियसची व्हॅल्यू 10 डिवाइडेड बाय 2 त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 5 मिळणार. आता या ठिकाणी बघा या इक्वेशन पैकी कोणते इक्वेशन लागते. जर तुम्हाला सेंटर माहिती आहे सर्कलची रेडियस माहिती आहे कोणते इक्वेशन लावणार 100% तुम्ही कोणते इक्वेशन लावायला पाहिजे हे इक्वेशन लावायला पाहिजे. कारण की काय माहित असेल सेंटर माहित असेल रेडियस माहित असेल तर त्याचं इक्वेशन या फॉर्म मध्ये बनते. कोणत्या फॉर्म मध्ये बघा x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा सेंटर h, k तुम्हाला कुठं दिलं त्या ठिकाणी बघा 2,-3. म्हणजे h दिसते तिथं 2 लिहा, k दिसते तिथं -3 लिहा आणि जिथं r दिसते तिथं काय लिहा 5 लिहा. म्हणजे हे इक्वेशन काय बनणार बघा x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k च्या जागी काय पुट करणार -3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार 5 चा स्क्वेअर. तर या ठिकाणी काय होणार बघा x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इंटू मायनस या ठिकाणी काय होणार y+3 ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी 5 चा स्क्वेअर काय होणार 25. आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागणार a - b ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी कोणता लागणार a+b ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे काय होणार 4x प्लस 2 चा स्क्वेअर त्या ठिकाणी काय होणार 4. त्याच्यानंतर या ठिकाणी a+b ब्रॅकेट स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय होणार 25. आता नेक्स्ट काय सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने इक्वेशन लिहायचं. पहिले x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर नंतर x ची टर्म नंतर y ची टर्म नंतर राहिलेले कॉन्स्टंट नंबर. तर या ठिकाणी काय मिळणार बघा x स्क्वेअर त्याच्यानंतर लिहिलं प्लस y स्क्वेअर त्याच्यानंतर x ची टर्म -4x त्याच्यानंतर y ची टर्म त्या ठिकाणी काय येणार 6y त्याच्यानंतर 4 + 9 त्या ठिकाणी काय होणार 13 प्लस 25 इकडे आल्याच्या नंतर काय होणार -25 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इक्वेशन बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर -4x प्लस 6y आणि या ठिकाणी काय होणार -12 इज इक्वल्स टू 0. तर ऑप्शन मध्ये बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर -4x प्लस 6y -12 म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन ए काय होत आहे मॅच होत आहे. म्हणून ऑप्शन ए काय येईल करेक्ट येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इक्वेशन दिलेलं आहे सर्कलचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू विचारली आणि रेडियस ऑफ सर्कल विचारलेलं आहे. तर तुम्हाला ज्या वेळेस सांगितलं होतं की कोणतेही जनरल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये ह्या 3 कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होत असतील तरच तर ती सर्कलला रिप्रेझेंट करते. तर या ठिकाणी बघा आपल्याला के ची व्हॅल्यू विचारली आणि या ठिकाणी बघा इक्वेशन देत असताना एक्स वाय ची टर्म दिली. तर आपण काय म्हणलं की जर इक्वेशन मध्ये एक्स वाय ची टर्म दिली तर त्याचा कोइफिशिएंट त्या ठिकाणी काय असला पाहिजे 0 असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. त्यावेळेस ते काय करेल सर्कल रिप्रेझेंट करते. कारण की सेकंड डिग्री इक्वेशन असेल एक्स आणि वाय मध्ये तर एक्स वाय ची टर्म सर्कल रिप्रेझेंट करताना पाहिजे नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू
2k मायनस 1 काय पाहिजे 0 पाहिजे. याचा अर्थ -1 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार +1, त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणजे या ठिकाणी बघा k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1/2. तर ऑप्शन मध्ये बघा बाकीचं सॉल्वच करायचं काम नाही, रेडियस काढायचीच काम नाही, कारण की ऑप्शन मध्ये बघा k ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1/2 असं ऑप्शन बी येते. ऑप्शन बी 100% करेक्ट आहे. आता जर आपल्याला रेडियस काढायची असेल तर रेडियसचा फॉर्म्युला आपण बघितलेला काय आहे, रेडियस इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. तर या ठिकाणी बघा आता जर आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचं असेल तर आपण याला कम्पेअर करा, त्याच्यानंतर g ची व्हॅल्यू काढा, f ची व्हॅल्यू काढा. कम्पेअर करून काढल्यापेक्षा आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची, r इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. तर आता या ठिकाणी जर तुम्हाला सर्कलचं काय काढायचं असेल असं इक्वेशन दिलेलं असेल, त्याचं सेंटर काढायचं असेल, त्याचं सेंटर म्हणजे -g, -f काढायचं असेल तर या ठिकाणी सिंपल टेक्निक अशी की x चा जो कोएफिशियंट दिला त्याचा निगेटिव्ह घ्या. म्हणजे इथं निगेटिव्ह दिलेला असेल तर सेंटर तुमचं ते x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येईल. जर इथं प्लस मध्ये असेल तर इकडे मायनस मध्ये येईल, अपोजिट साइन मध्ये येईल. आणि सरळ सरळ जे दिलेलं आहे त्याला 2 न डिवाइड करा. 2 ला जर आपण 2 न डिवाइड केलं तर आन्सर काय 1. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपल्याला y कोऑर्डिनेट काढायचा असेल सेंटरचा तर त्या ठिकाणी बघा इथं प्लस असेल तर अपोजिट साइन म्हणजे काय करायचं मायनस, त्याच्यानंतर त्याचे हाफ करायचे. 4 चे हाफ किती होतात 2. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला -g -f ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1, -2. हे झालं सेंटर. बट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रेडियस काढताना ती व्हॅल्यू प्लस घेतली काय मायनस घेतली काय, g आणि f च्या बाबतीत बोलत आहे तर काही फरक पडत नाही. म्हणजे या ठिकाणी r इज इक्वल्स टू g ची व्हॅल्यू त्या ठिकाणी बघा 1 चा स्क्वेअर प्लस f ची व्हॅल्यू तुम्ही प्लस घ्या का मायनस घ्या, शेवटी निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय भेटणार तुम्हाला पॉझिटिव्ह. म्हणजे या ठिकाणी +2 चा स्क्वेअर मायनस त्या ठिकाणी बघा जर c ची व्हॅल्यू कम्पेअर केली तर c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळते आपल्याला 3. म्हणजे या ठिकाणी r इज इक्वल्स टू 1 चा वर्ग त्या ठिकाणी काय मिळणार 1, त्याच्यानंतर 2 चा वर्ग 4 वजा 3, त्याच्यानंतर बघा 4 अधिक 1 5, 5तून 3 गेले त्या ठिकाणी काय मिळणार 2. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2 आणि रेडियस त्या ठिकाणी काय मिळाली आपल्याला √2. म्हणजे ऑप्शन काय आलं त्या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर बी काय आलं करेक्ट. त्याच्यानंतर परत याच्यासारखाच आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, सर्कलचं जनरल इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला रेडियस दिलेली आहे 2, त्याच्यानंतर आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली h आणि k ची. आता सिंपल ज्या पद्धतीने या ठिकाणी k ची व्हॅल्यू काढली काय केलं की xy चा कोएफिशियंट 0 पाहिजे. सिंपली त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा xy चा कोएफिशियंट म्हणजे h ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय पाहिजे 0 पाहिजे. ऑप्शन मधलं बघा c आणि d तुमचं त्या ठिकाणी काय झालं कॅन्सल झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं g f आणि c ची व्हॅल्यू काढून घ्यायची. कशी काढायची, इथं या ठिकाणी बघा याचे निगेटिव्ह करून काय करायचे हाफ घ्यायचे. म्हणजे सेंटर काढण्यासाठी काय करायचं याचं अपोजिट साइन घ्यायचं म्हणजे प्लस घेतलं आणि याच्या अर्धे करायचे. 6 चे अर्धे किती होतात 3, त्याच्यानंतर याचा अपोजिट साइन काय होते प्लस, त्याच्यानंतर 2 च्या हाफ किती होतात त्या ठिकाणी 1. तर या ठिकाणी बघा तुम्हाला सेंटर मिळालं 3,1 म्हणजे -g, -f ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर कम्पेअर केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ही काय झाली आपली c ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्या ठिकाणी काय मिळाली c ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला k. तर या ठिकाणी बघा r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c आणि सर्कलची रेडियस त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 2. स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी बघा g ची व्हॅल्यू म्हणजे 3 चा वर्ग आणि f ची व्हॅल्यू म्हणजे 1 चा वर्ग वजा त्या ठिकाणी k. त्याच्यानंतर काय करायचं बघा आतली टर्म सॉल्व्ह करून घ्या. 3 चा वर्ग 9 अधिक 1 किती झाले 10, त्याच्यानंतर मायनस k या ठिकाणी काय होणार बघा 10 मायनस k. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करणार दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 चा वर्ग काय होणार 4, त्याच्यानंतर 10 वजा k मायनस k इकडे आलेत काय होणार प्लस 4 तिकडे गेलेत काय होणार -10 -4 म्हणजे k ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 6 मिळणार. तर ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन तुमचं काय येणार करेक्ट बी त्या ठिकाणी काय येणार करेक्ट येणार. म्हणजे h ची व्हॅल्यू 0 पाहिजेत आणि k ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती पाहिजेत 6 पाहिजेत. यानंतरचा PYQ आहे बघा ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले इफ a and b and 4,3 आर एंड पॉइंट्स ऑफ अ डायमीटर ऑफ द सर्कल. आणि सर्कलचं त्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली ए आणि बी ची. तर यामध्ये सिंपल बघा या ठिकाणी एक सर्कल आहे ज्याच्या डायमीटरचे एंड पॉइंट आपल्याला दिलेले. सपोज आपण एंड पॉइंट कन्सिडर केले ए आणि बी, ज्याच्यामध्ये बघा ए चे कोऑर्डिनेट आहेत a, b, त्याच्यानंतर बी चे कोऑर्डिनेट या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला 4,3. त्याच्यानंतर हे झालं बघा या ठिकाणी आपण सेंटर दाखवलं O न.
जर तुम्हाला सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे, जनरल इक्वेशन या फॉर्ममध्ये दिलेलं आहे सेकंड डिग्री इक्वेशनमध्ये, जर त्याचं तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर सेंटर काढायचं असेल तर सिंपल आहे, हाफ काय करायचं कोइफिशियंट ऑफ एक्स कॉमा हाफ काय करायचं कोइफिशियंट ऑफ वाय मायनस करू. नेक्स्ट या ठिकाणी बघा, आता जर तुम्हाला या ठिकाणी सेंटर काढायचं, काय सांगितलं की जर या ठिकाणी प्लस असेल तर जी ची व्हॅल्यू म्हणजे मायनस जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, म्हणजे अपोजिट येणार त्याच्या. इथं प्लस असेल तर सेंटरमध्ये व्हॅल्यू मायनसमध्ये येणार, इथं मायनसमध्ये असेल तर तिकडं व्हॅल्यू कशात येणार प्लसमध्ये येणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जी ची व्हॅल्यू काढायची म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काढायचा, त्यावेळेस काय करायचं, जे एक्सचा कोइफिशियंट आहे त्याला 2 ने डिवाइड करायचं आणि अपोजिट साइन करायचं. म्हणजे या ठिकाणी आता जर सेंटर काढायचं असेल तर या ठिकाणी बघा 4च्या अर्धे किती होतात 2 होतात आणि त्याच्या अपोजिट साइन करायचं. इथं प्लस असेल तर इथं काय करायचं मायनस. त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या सेंटरचा वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर जे तुमचा वायचा कोइफिशियंट आहे त्याच्या अर्धे करायचे, म्हणजे 6ला जर 2 ने भागलं तर किती येतात 3 आणि अपोजिट साइन ठेवायची. या ठिकाणी मायनस येते, इकडे काय ना प्लस. अतिशय. आणि ही ट्रिक तुम्ही काय करा लक्षात ठेवा. म्हणजे काय, जर सर्कलच्या सेंटरचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर एक्सच्या कोइफिशियंटचे हाफ करा आणि त्याचा अपोजिट साइन घ्या. म्हणजे या ठिकाणी 4च्या अर्धे किती होतं 2, इथं प्लस म्हणून काय वापरलं मायनस. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर या ठिकाणी बघा वायचा कोइफिशियंट किती 6, 6च्या अर्धे किती होतात 3 आणि त्याचे अपोजिट साइन करायचं. म्हणजे या ठिकाणी मायनस असेल तर या ठिकाणी काय घेतलं प्लस. आता या ठिकाणी बघा तुम्हाला सर्कलचे डायमीटरचे एंड पॉईंट दिलेले आहेत, सेंटर दिलेलं आहे. सिंपल या ठिकाणी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला लावू शकत नाही का, कारण की ही रेडियस ही पण रेडियस, याचा अर्थ सेंटर एक्झॅक्ट मधात आहे. मग आपण माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला जर दिलेलं असेल एंड कोऑर्डिनेट दिले असतील सेगमेंटचे, म्हणजे या ठिकाणी x1 y1 आणि या ठिकाणी बघा x2 y2 पॉईंट बी, आणि जर आपल्याला सी चे कोऑर्डिनेट काढायचे असतील x, y, त्यावेळेस आपण काय करतो, एक्स कोऑर्डिनेट जर याचा काढायचा असेल सीचा तर आपण काय करतो दोन्हीच्या एक्स कोऑर्डिनेटची बेरीज करतो डिवायडेड बाय काय करतो 2 करतो. सिमिलरली वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर काय करतो त्या ठिकाणी y1 प्लस y2 डिवायडेड बाय त्या ठिकाणी काय करतो आपण 2 करतो. मग या ठिकाणी बघा हा झाला x, y, हा झाला x1 y1, हा झाला x2 y2. या फॉर्म्युल्यात टाकून द्या. तर या ठिकाणी बघा x काय झालं आपलं -2, x1 ची व्हॅल्यू या ठिकाणी a प्लस x2 ची व्हॅल्यू या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर सिमिलरली एकदा y चे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. या ठिकाणी 3, या ठिकाणी बघा y1 म्हणजे काय b प्लस y2 म्हणजे या ठिकाणी काय 3 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर 2 डिवाइड इकडे आल्याच्यानंतर मल्टिप्लाय या ठिकाणी काय होणार -4 इज इक्वल्स टू a प्लस 4 प्लस 4 इकडे आल्याच्यानंतर काय होणार -4 म्हणजे काय होणार -4 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला -8. त्याच्यानंतर बघा हे 2 डिवाइड इकडे आल्याच्यानंतर मल्टिप्लाय 3 2 6 b प्लस 3 इकडे आल्याच्या नंतर काय होणार 6 - 3 त्या ठिकाणी किती होणार 3. म्हणजे या ठिकाणी a, b आपल्याला काय मिळणार बघा -8, 3. तर ऑप्शन मध्ये बघा कुठे आहे -8, 3 म्हणजे ऑप्शन ए काय त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे इफ द रेडियस ऑफ सर्कलची त्या ठिकाणी रेडियस आपल्याला दिलेली आहे 5 आणि आपल्याला के ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपण या ठिकाणी -g काढा का g काढा, दोन्ही एकच कन्सिडर करायचे रेडियससाठी, कारण की रेडियसची व्हॅल्यू काय असते बघा या ठिकाणी √g² प्लस f² - c. g² काढा का -g काढा काही फरक नाही. तर या ठिकाणी बघा याचं जर आपल्याला सेंटर काढायचं असेल म्हणजे -g ची जर व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी जर काढायची असेल तर कशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी 4च्या अर्धे किती होतात 2 आणि त्याच्या अपोजिट साइन करा, मायनस असेल तर या ठिकाणी काय घेतलं प्लस. त्याच्यानंतर -f ची आपल्याला जर व्हॅल्यू काढायची असेल तर या ठिकाणी बघा 6च्या अर्धे किती होतात 3 आणि त्याच्या अपोजिट साइन करायचं म्हणजे किती -3. आता रेडियस काढताना ही व्हॅल्यू प्लस घ्या मायनस घ्या काही फरक पडत नाही, कारण की निगेटिव्ह नंबर असेल पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येते. मग या ठिकाणी रेडियस आपल्याला किती दिलेली आहे तर रेडियस त्या ठिकाणी बघा आपल्याला दिलेली आहे 5. रेडियस किती दिलेली आहे त्या ठिकाणी 5. त्याच्यानंतर बघा आपण जी ची व्हॅल्यू काढली हे येणार 2 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर f ची व्हॅल्यू 3 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मायनस, त्याच्यानंतर आपल्याला राहिली कोणती सी ची व्हॅल्यू. जर आपण या इक्वेशनला कम्पेअर केलं x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0 तर या ठिकाणी बघा ना जी सी ची व्हॅल्यू ती काय येणार तुमची -k येणार. काय येणार सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय येणार -k म्हणजे बघा हे मायनस ॲज इट इज आणि या ठिकाणी काय होणार परत मायनस लागणार. त्याच्यानंतर बघा हे 5 ॲज इट इज 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 मायनस इंटू मायनस त्या ठिकाणी काय होणार प्लस होणार. त्याच्यानंतर बघा
5 बरोबर 9 4 13 अधिक के, त्याच्यानंतर दोन्ही साईडला काय करणार आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, म्हणजे या ठिकाणी बघा 5चा वर्ग होणार 25, या ठिकाणी 13 अधिक के, त्याच्यानंतर प्लस 13 इकडे आल्याच्या नंतर काय झालं मायनस, म्हणजे या ठिकाणी बघा 25 मायनस 13 या ठिकाणी बरोबर के ची व्हॅल्यू, म्हणजे के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय येणार 12 येणार, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय होणार करेक्ट होतात. या आधी आपण बघितलं होतं बघा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल, ज्याच्यामध्ये बघा आपण 2-3 वेगवेगळ्या पद्धतीचे काय घेतलेत इक्वेशन घेतले आणि ते सगळेच्या सगळे इक्वेशन कशामध्ये होते एक्स आणि वाय मध्ये होते, म्हणून त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी म्हणतो त्याला कार्टेशियन इक्वेशन. जेवढे पण इक्वेशन एक्स आणि वाय मध्ये असतील त्याला काय म्हणतो कार्टेशियन इक्वेशन. आणि नेक्स्ट आता बघायचं आपल्याला बघा सर्कलचं इक्वेशन पण कोणत्या फॉर्म मध्ये पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. तर या ठिकाणी बघा आपण एक घेतलं स्टँडर्ड सर्कल, कोणतं घेतलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, म्हणजे या सर्कलचं सेंटर कुठे ओरिजिन वर आहे 0,0 आणि त्याची रेडियस काय आर आहे. तर या ठिकाणी बघा आपण काय करत आहे ही ओपी जोडून घेत आहे, ओपी काय आहे सर्कलची रेडियस, त्याच्यानंतर बघा ही जी सेगमेंट ओपी आहे ही काय करत आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काहीतरी अँगल बनवत आहे ज्याला आपण म्हणतो पोलर अँगल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय करत आहे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहे एम. तर या ठिकाणी बघा हे जे डिस्टन्स आहे पॉइंट पीचं कुठून वाय ऍक्सिस पासून या पॉइंट पीचं, म्हणजे ओपी जेवढं डिस्टन्स सॉरी हे वाय ऍक्सिस पासून पीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच ओएमचं असणार आहे, ज्याला आपण म्हणतो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सीसा ऑफ दॅट पॉइंट. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस पासून पॉइंटचं अंतर त्याला काय म्हणतो ऑर्डिनेट किंवा काय म्हणतो त्याला त्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर आपण हे काय काढलं होतं परपेंडिक्युलर काढलं होतं. नेक्स्ट या ठिकाणी बघा हा कोणता ट्रायंगल होत आहे राईट अँगल ट्रायंगल. तर याच्यामध्ये बघा आपण लावत आहे कॉस थीटा. तर कॉस थीटा काय असते ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. तर ऍडजेसंट साइड काय त्या ठिकाणी ओएम अपॉन हायपोटेनस काय त्या ठिकाणी ओपी. तर कॉस थीटा इज इक्वल्स टू ओएम, ओएम ची लेंथ किती आहे एक्स अपॉन ओपी म्हणजे काय त्या ठिकाणी हायपोटेनस जी किती आहे आर आहे, आर या ठिकाणी काय डिवाइड इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला आर कॉस थीटा. सिमिलरली या ठिकाणी जर आपण साइन थीटा अप्लाय केलं साइन थीटा बरोबर अपोजिट साइड म्हणजे काय पीएम अपॉन त्या ठिकाणी त्याचं काय हायपोटेनस म्हणजे काय ओपी. तर या ठिकाणी बघा साइन थीटा बरोबर पीएम ची लेंथ काय आहे त्या ठिकाणी वाय आणि ओपी काय आहे तुमची त्या ठिकाणी रेडियस. आर डिवाइड इकडे आल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे काय आर साइन थीटा. म्हणजे या ठिकाणी बघा कोणतंही पोलर आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि त्या ठिकाणी जर पॉइंटची इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन मध्ये दिलेले आहेत एक्स आणि वाय मध्ये, तर त्याचे पोलर कोऑर्डिनेट या ठिकाणी बघा या पद्धतीने येणार. एक्स ची व्हॅल्यू काय आली बघा या ठिकाणी आर कॉस थीटा आणि आर साइन थीटा, आणि जे डिनोट करतात बघा पी थीटानं, म्हणजे या ठिकाणी बघा आर कॉस थीटा आणि आर साइन थीटा. तर हे झालं या सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन. कोणत्या सर्कलचं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आता तुम्हाला विचारतात की या ठिकाणी सपोज देतात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 36 आणि याला पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये लिहा. मग याला काय करणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या ठिकाणी 36 ला लिहू शकतो आपण 6चा वर्ग. मग त्याच्यानंतर या इक्वेशनला कम्पेअर केल्याच्या नंतर रेडियसची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 6. आता याला जर पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये लिहायचं असेल तर एक्स इज इक्वल्स टू काय आर कॉस थीटा आणि वाय काय आहे वाय इक्वल्स टू आर साइन थीटा. एक्स इज इक्वल्स टू रेडियस किती आहे 6 कॉस थीटा आणि वाय बरोबर 6 साइन थीटा. एवढं सोपं आहे ते, काय अडचण आहे का नाही. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. कोणतं सर्कल ज्याचं सेंटर एच कॉमा के ठिकाणी आणि त्याची रेडियस काय आहे आर आहे. तर या ठिकाणी बघा आपण घेत आहे या ठिकाणी सर्कल ड्रॉन केलं. या ठिकाणी बघा ज्याचं सेंटर बघा या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं कुठं आहे एच कॉमा के ठिकाणी, ज्याला आपण त्या ठिकाणी बघा क्यू नाव दिलेले. त्याच्यानंतर एक पॉइंट घेतला, काय घेतला पॉइंट पी एक्स कॉमा वाय. त्याच्यानंतर काय केलं बघा क्यू पी ला काय केलं आपण जोडून घेतलं जी सर्कलची काय त्या ठिकाणी रेडियस आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा हे काय करणार याच्यासोबत अँगल करणार थीटाचा. त्याच्यानंतर बघा आपण काय केलं पीएम परपेंडिक्युलर काढलं कोणावर एक्स ऍक्सिसवर. त्याच्यानंतर परत या ठिकाणी बघा क्यू एन परपेंडिक्युलर काढलं कशावर एक्स ऍक्सिसवर. तर या ठिकाणी बघा हे काय होत आहे राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे. नेक्स्ट
नेक्स्ट या ठिकाणी बघा याच पद्धतीने आपण पहिले सुरुवातीला काय करणार, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काढणार पॅरामेट्रिक इक्वेशन, जो काय येणार या ठिकाणी बघा एक्स इज इक्वल्स टू एच प्लस आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट येणार बघा के प्लस आर साइन थिटा आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. तर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी या पॉइंटला नाव देणार, या ठिकाणी नाव देऊ आपण यल नाव दिलं. त्याच्यानंतर बघा आपण हे जे डिस्टन्स आहे बघा या ठिकाणी ओएम डिस्टन्सला आपण काय लिहू शकतो बघा ओएम इज इक्वल्स टू ओएन प्लस एन एम, ओएन प्लस एन एम, काय लिहिलं ओएल प्लस एन एम. तर या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो की ओएल हे जे डिस्टन्स आहे तेवढंच अंतर कोणाचं असणार आहे एन एमचं, म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो ओएम बरोबर ओएन प्लस या एन एमच्या जागी आपल्याला काय लिहिता येते ओएल लिहिता येते. कारण काय एन एमची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची ओएलची, तेवढी कोणाची लेंथ आहे ओएलची. नेक्स्ट आता या ठिकाणी बघा हे जे ट्रायंगल बनत आहे तुमचा बघा इन ट्रायंगल, हे याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे बघा PLQ. तर या ठिकाणी आपण लावणार कॉस थिटा जर आपण लावलं तर या ठिकाणी काय होणार बघा, या ठिकाणी कॉस थिटा म्हणजे काय ऍडजसंट साइड काय त्या ठिकाणी ओएल डिवायडेड बाय त्याचा हायपोटेनस म्हणजे काय QP. तर या ठिकाणी बघा कॉस थिटा बरोबर ओएल डिवायडेड बाय आर इकडे डिवायडेड आहे, इकडे आल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे या ठिकाणी बघा ओएल बरोबर या ठिकाणी काय मिळणार आपल्याला आर कॉस थिटा. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू उचलणार या इक्वेशन मध्ये काय करणार आपण पुट करणार, म्हणजे ओएम हे जे टोटल डिस्टन्स आहे हे काय होणार आपला एक्स कोऑर्डिनेट, काय होणार एक्स कोऑर्डिनेट. ओएन हे जे डिस्टन्स आहे हे काय होणार बघा एच, काय होणार आपलं एच, म्हणजे या ठिकाणी बघा आपण जर ओएमच्या जागी काय पुट करू शकतो टोटल डिस्टन्स एक्स, त्याच्यानंतर ओएन म्हणजे काय एच प्लस त्या ठिकाणी आपण ओएलचं डिस्टन्स, या ठिकाणी ओएलचं डिस्टन्स काय आलं आर कॉस थिटा. आणि सिमिलरली ज्या पद्धतीने हे आपण अप्लाय केलं सिमिलरली या पद्धतीने आपण लिहू शकतो PL प्लस LM आणि त्या ठिकाणी आपण वाय कोऑर्डिनेट काढणार जो काय येणार के प्लस आर साइन थिटा. त्याच्यानंतर आपल्याला जनरल इक्वेशन जर दिलेलं असेल या फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्म मध्ये जर सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे तर त्यावेळेस त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन, तर आपण बघितलं होतं की हे इक्वेशन याच्यावरूनच आलं होतं आणि याच्या जागी आपण काय पुट केलं होतं -g, म्हणजे सिम्पली आपल्याला याच्यात काय पुट करायचं -g प्लस आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट काय आलं -f प्लस आर साइन थिटा. बस एवढ्या टॉपिकवर आता सेम टॉपिकवर आपल्याला काय बघायचे आहेत MCQ बघायचे आहेत, कशा पद्धतीने MCQ आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा CET मध्ये बघा अतिशय त्यांचा फेवरेट असणारा टॉपिक आहे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ सर्कल, ज्याच्यामध्ये बघा या टॉपिकवर आधारित पहिला आपला MCQ जे आपल्याला 2020 मध्ये विचारल्या गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला द कार्टेशियन इक्वेशन ऑफ कर्व गिव्हन बाय, तर आपल्याला काय विचारलं याचं कार्टेशियन इक्वेशन एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन विचारलं. एक्स इक्वल्स टू या ठिकाणी बघा 6 कॉस थिटा आणि वाय इज इक्वल्स टू या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला 6 साइन थिटा. तर या ठिकाणी बघा आपल्याला जर या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर आपण याला लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा आपल्याला गिव्हन आहे एक्स इज इक्वल्स टू 6 कॉस थिटा आणि वाय बरोबर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला 6 साइन थिटा. या ठिकाणी बघा दोन्हीची काय करणार स्क्वेअरिंग करणार आणि दोन्हीची काय करणार ऍडिशन करणार, म्हणजे या ठिकाणी बघा काय होणार एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय होणार वाय स्क्वेअर, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 6 कॉस थिटा याचा स्क्वेअर प्लस 6 साइन थिटा आणि याचा पण काय होणार स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 6चा वर्ग 36, त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा 6चा वर्ग 36, त्याच्यानंतर साइन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या ठिकाणी दोन्हीमध्ये बघा काय कॉमन निघते 36 कॉमन निघते, त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि हे आन्सर त्या ठिकाणी काय येते 1 येते, कारण की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये आपण बघितलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आन्सर किती येते 1 येते. म्हणून या ठिकाणी बघा काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 36 इंटू 1, म्हणजे या ठिकाणी काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या ठिकाणी काय येणार 36. तर ऑप्शन मध्ये बघा कोणतं मॅच होत आहे ऑप्शन नंबर डी काय त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला दिलेले परत आपल्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले कशात विचारलं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन मध्ये, तर या ठिकाणी आपण काय करणार बघा आपल्याला गिव्हन आहे एक्स इज इक्वल्स टू 3 प्लस 5 कॉस थिटा, त्याच्यानंतर वाय इज इक्वल्स टू 2 प्लस 5 साइन थिटा. त्याच्यानंतर बघा
+3 इकडे आल्याच्या नंतर काय होणार -3 म्हणजे काय होणार x - 3 बरोबर 5 cos θ. त्याच्यानंतर बघा 5 काय मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड म्हणजे काय मिळणार आपल्याला x - 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू cos θ. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा +2 इकडे आल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार y - 2 इज इक्वल्स टू 5 sin θ. 5 मल्टिप्लाय तिकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड म्हणजे y - 2 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू sin θ. आणि दोन्ही बघा टर्म आता cos θ आणि sin θच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळाले आहेत. तर दोन्ही इक्वेशनची काय करणार इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं काय करणार आपण स्क्वेअरिंग करणार आणि दोन्हीची काय करणार त्या ठिकाणी ऍडिशन करणार म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा x - 3 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साईडची स्क्वेअरिंग पण केली आणि काय केली ऍडिशन. त्याच पद्धतीने राईट हँड साईडची करा cos स्क्वेअर θ प्लस sin स्क्वेअर θ. नेक्स्ट या ठिकाणी आपण लिहू शकतो x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी लिहू शकतो 5 स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 स्क्वेअर आणि sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ त्या ठिकाणी किती होते 1 होते म्हणजे याच्या जागी आपण लिहू शकतो 1. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो बघा a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम आहे डिनोमिनेटर कसं आहे सेम आहे म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटरची आपण काय करू शकतो ऍडिशन हे होणार y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5चा वर्ग त्या ठिकाणी 25 आणि हे 25 इकडे काय तर डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे इक्वेशन या फॉर्म मध्ये होणार x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर 25 × 25. त्याच्यानंतर या ठिकाणी a - b ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी सुद्धा काय लागणार a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार x स्क्वेअर - 6x प्लस त्या ठिकाणी काय येणार 9y स्क्वेअर - 4y प्लस 4 इज इक्वल्स टू 25. त्याच्यानंतर x स्क्वेअर नेक्स्ट कोणती टर्म लिहायची y स्क्वेअर नंतर कोणती टर्म लिहायची x ची त्याच्यानंतर कोणती लिहायची y ची त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्मची ऍडिशन करा 9 + 4 त्या ठिकाणी होतात 13 प्लस 25 इकडे आलेत काय होणार -25 इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय मिळणार आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर -6x - 4y आणि या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळणार -12 इज इक्वल्स टू 0 म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन बघत असाल तर ऑप्शन डी या ठिकाणी बघा आपलं काय होत आहे मॅच होत आहे. म्हणजे जर तुम्हाला या पद्धतीचे क्वेश्चन विचारले कार्टेशियन इक्वेशन आपल्याला विचारलेलं असेल आणि दिलेलं कोणतं असेल पॅरामेट्रिक सिंपल आता तुम्हाला कळालं की काय करायचं की त्या प्रॉब्लेमला cos θ आणि sin θ मध्ये कन्वर्ट करायचं दोन्हीची स्क्वेअरिंग करायची आणि ऍडिशन करायची ज्या पद्धतीने या क्वेश्चन मध्ये केलं सेम तिकडे आपण त्या पद्धतीने क्वेश्चन काय केलं सॉल्व्ह केला. यानंतर बघा आपल्याला जनरल इक्वेशन दिलेलं असणार आणि त्या इक्वेशनला आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. तर याची अतिशय सोपी अशी ट्रिक्स आहे की जर आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे सेकंड डिग्री x आणि y मध्ये तर आपल्याला सिंपल काय करायचं बघा या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं x च्या टर्ममध्ये परफेक्ट स्क्वेअर करायचा आणि y च्या टर्ममध्ये काय करायचा परफेक्ट स्क्वेअर करायचा. त्याच्यानंतर आपण त्याला काय लिहू शकतो या पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये आपण त्याला लिहू शकतो. तर या ठिकाणी बघा गिवन इक्वेशन जे आहे ते काय दिलेलं आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर -6x प्लस 4y -3 इज इक्वल्स टू 0 आणि या टॉपिकवरचे MCQ 100% म्हणजे आतापर्यंत कन्सिस्टन्सी आलेलेच येतं म्हणून अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे कोणता पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. तर ज्याच्यामध्ये बघा हे इक्वेशन दिलेले आहे तर पहिलं काम काय आपलं की जे दिलेले इक्वेशन आहे याच्या x च्या टर्म जोडल्या x स्क्वेअर -6x त्याच्यानंतर y च्या टर्म लिहा बरं प्लस y स्क्वेअर प्लस 4y त्याच्यानंतर रिमेनिंग टर्म ॲज इट इज लिहून टाका -3 इज इक्वल्स टू 0. आता सर याच्यात करायचं काय तर आपल्याला x टर्म मध्ये असा नंबर ॲड करायचा की जे ॲड केल्याच्या नंतर हे परफेक्ट स्क्वेअर झाला पाहिजे. सिमिलरली या टर्म मध्ये आपल्याला असा नंबर ॲड करायचा जे टाकल्याच्या नंतर परफेक्ट स्क्वेअर झाला पाहिजे. मग सर याची टेक्निक काय टेक्निक अशी आहे की या ठिकाणी बघायचा x चा कोइफिशियंट किती आहे तर x चा कोइफिशियंट या ठिकाणी बघा -6 आहे त्याला डिवाइड करायचं 2 नंतर त्याचा करायचा स्क्वेअर मग या ठिकाणी काय येणार 2 × 2 बेत्रिक 6 वजा 3चा वर्ग त्या ठिकाणी काय येणार 9. सिमिलरली y च्या कोइफिशियंट साठी पण हेच टर्म कंडिशन राहणार या ठिकाणी बघा काय 4 y चा कोइफिशियंट किती आहे 4 त्याला डिवाइड करायचं 2 नंतर त्याचा काय करायचा स्क्वेअर 2 2 4 आणि 2चा वर्ग 4 म्हणजे 4 काय करायला लागतील ऍड आणि काय करायला लागतील सबट्रॅक्ट. तर या ठिकाणी बघा x मध्ये काय ऍड केलं तर परफेक्ट स्क्वेअर होईल याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे -½ ऑफ कोइफिशियंट ऑफ x आणि त्याचा काय करायचा वर्ग
सिमिलरली वायच्या टर्मला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, मायनस हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय आणि ब्रॅकेटचा काय करायचा त्या ठिकाणी स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा 6च्या अर्धे किती होतात, -3 वजा 6च्या अर्धे किती होतात, -3 त्याचा वर्ग काय होते 9, म्हणजे 9 ऍड केलेत आणि 9 त्या ठिकाणी काय केले सबस्ट्रॅक्ट केले, कारण की त्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं बॅलन्स करायचं. 9 आणि -9 एकमेकाला काय करतात कॅन्सल करतात. सिमिलरली 4च्या अर्धे किती होतात 2, 2चा वर्ग किती होते 4, 4 ऍड केलेत आणि 4 काय केले त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट, कशासाठी ते एकमेकाला काय करतील बॅलन्स करतील. आता या ठिकाणी बघा ही टर्म याला आपण परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहू शकतो. एकदा परत मी काय करणार ॲज इट इज लिहिणार x² - 6x + 9, त्याच्यानंतर वायच्या टर्म प्लस y² + 4y + 4, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी -9 आणि -4 त्या ठिकाणी किती होणार -13, -13 आणि -3 त्या ठिकाणी किती होणार -16 बरोबर 0. आता ही जर तुम्ही टर्म बघत असणार तर ही काय बनणार a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या ठिकाणी कसं लिहिणार x ॲज इट इज x² चा काय घेणार स्क्वेअर रूट x, इथं प्लस असेल तर इथं प्लस येणार, इथं मायनस असेल तर इथं काय येणार मायनस, त्याच्यानंतर 9चा स्क्वेअर रूट किती येणार 3 आणि ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा यातला काय लिहू शकतो आपण yचा स्क्वेअर रूट घ्यायचा y, इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, त्याच्यानंतर 4चा वर्गमूळ स्क्वेअर रूट किती येते 2, त्याचा काय करायचा वर्ग, त्याच्यानंतर -16 तिकडे गेलेत काय होणार +16. याच्यानंतर याला असं लिहू शकतो x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 16 लिहू शकतो 4चा वर्ग. आता हे असं काहून लिहिलं, कारण आपण पाहिलं की सेंटर रेडियस फॉर्म मधलं जर इक्वेशन असेल तर त्याला x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r². जर या इक्वेशनला याच्यासोबत कम्पेअर केलं कोणासोबत x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r², तर या ठिकाणी बघा h ची व्हॅल्यू किती येणार 3 येणार, त्याच्यानंतर k ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळणार -2 मिळणार आणि r ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळणार 4 मिळणार. मग त्याचं आपण पॅरामेट्रिक इक्वेशन कशा पद्धतीने काढलं, x बरोबर h प्लस r cos थीटा आणि y बरोबर k प्लस r sin थीटा. आता तुम्हाला व्हॅल्यू उचलायची आणि या इक्वेशन मध्ये फक्त काय करायच्यात पुट करायच्यात, म्हणजे x बरोबर 3 अधिक r ची व्हॅल्यू 4 cos थीटा, y बरोबर k ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 प्लस 4 sin थीटा. म्हणजे ऑप्शन मध्ये हे तुम्हाला बघितलं असतं म्हणजे मिळालं असतं आन्सर. नेक्स्ट सेम क्वेश्चन याच पद्धतीचा आपल्याला 2023 मध्ये विचारलेला आहे. आता सिमिलरली ही स्टेप तुमची नेहमीसाठी हीच फॉलो असणार, म्हणजे तुम्हाला जनरल इक्वेशन दिलेलं असणार आणि तुम्हाला याच पद्धतीने काय करायचं सॉल्व्ह करायचं. पहिले काय लिहिणार बघा x च्या टर्म x² + 2x, नंतर या ठिकाणी काय लिहिणार y² -4y आणि -4 ॲज इट इज. आता ऍड आणि सबस्ट्रॅक्ट काय करायचं याच्या हाफ करायचे, 2च्या हाफ किती होतात 1 चा वर्ग याच्यात ऍड केला आणि या ठिकाणी 1 काय केला सबस्ट्रॅक्ट केला. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या टर्म मध्ये काय ऍड करायचं आपल्याला 4च्या आधी किती होतात -4च्या अर्धे होतात -2 2चा वर्ग त्या ठिकाणी किती होते +4 आणि त्या ठिकाणी काय केलं सबस्ट्रॅक्ट -4. म्हणजे हे बघा हे कोणाचा फॉर्म्युला बनते, हे बनते x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस हा कोणाचा बनते y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 आणि -1 -5 आणि -4 -9 बरोबर किती 0. म्हणजे याला लिहू शकतो आपण x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर -9 तिकडे गेल्याच्या नंतर +9 आणि 9 ला आपण काय लिहू शकतो 3चा स्क्वेअर. परत या ठिकाणी बघा या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशनला लिहायचंय, म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा h ची व्हॅल्यू आपली h ची व्हॅल्यू किती येणार -1, k ची व्हॅल्यू किती मिळणार 2 आणि त्या ठिकाणी रेडियस त्या ठिकाणी किती मिळणार 3. ज्या पद्धतीने या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं ना त्याच पद्धतीने या क्वेश्चनला आपण काय करताय सॉल्व्ह करत आहे. तर या ठिकाणी बघा x बरोबर h प्लस r cos थीटा आणि y बरोबर k प्लस r sin थीटा. x बरोबर h ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळाली आपल्याला -1 प्लस रेडियस किती 3 cos थीटा, y ची व्हॅल्यू k ची व्हॅल्यू या ठिकाणी किती मिळाली आपल्याला 2 प्लस रेडियस किती मिळाली 3 sin थीटा. तर हे ऑप्शन तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायला मिळालं असतं, तर हे ऑप्शन आपलं काय आलं असतं करेक्ट आलं असतं. तर या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला काय केलेले जातात सीईटी मध्ये विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे की कंटिन्युअसली याच्यावर
वारंवार आपल्याला काय विचारलेले आहेत, क्वेश्चन विचारलेले आहेत आणि तुम्ही बघितलं की क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर एकच प्रोसिजर आहे. म्हणजे एकदा एक प्रॉब्लेम केलं की त्याच्यावर आधारित फक्त तुम्हाला काय बदलतील बघा, संख्या बदलतील, बाकी प्रोसिजर तुमची तीच राहणार आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा विद्यार्थ्यांना शेअर करा की ज्यांनी नुकतीच 12वीचे पेपर दिलेले आहेत, कारण की त्यांच्यासाठी हे काय ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.